श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर दैवशक्तीने आला आहे. चुकूनही याला दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत ऐकता तर स्वामी तुमची सर्वात मोठी इच्छा नक्की पूर्ण करतील. त्यामुळे या संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की हा स्वामी संदेश शेअर करा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु. प्रत्येक सकाळ ही कोणाचे ना कोणाचे नशीब उजळण्यासाठीच असते. ठेवायचा तो फक्त संयम. जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही. जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही. तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही. लक्षात ठेवा, लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि जेव्हा आपल्या गरज असते तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून उगाच स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तत्काळ ओ देतात. ते स्मर्तुगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहे. तेच लढण्याची प्रेरणा देत आहेत. चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. स्वामी, माझा जन्म माझ्या हातात नव्हता ना माझा मृत्यू हातात आहे, पण त्यामधला हा आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं. त्यावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजात ही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच. ज्याच्या मुखी स्वामींचे नाम त्याच्या आयुष्यात दुःखाचे काय काम. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नाती परमेश्वर. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल
तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. स्वामी कृपा म्हणजे वेगळं काय सांगायचं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाचाच आहे. मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन देऊन जातात. संकट समयी कोणत्याही रूपात मदत करून जातात. तुला साखर काय, मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला माझ्या अक्कलकोटच्या स्वामींचा वेळ लागेल. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. हे समर्था माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मक अजून बळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. हे आई, आज मला बाळांना ही समज दिली त्यासाठी तुझा धन्यवाद. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कितीकांच्या किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येते. जर त्या काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाही. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. भिऊ नकोस, मी आहे ना, हम गया नहीं जिंदा है. एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल, तर 5 भौतिक तत्वापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुखदुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपणा लागतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी मला नामस्मरणात पाहतो, तर कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात. जोपर्यंत परख्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताची झालो नाही. संकट देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भाग्य का? नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करण्याची वेळच येणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टींमध्ये आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो पण खरे चेहरे दाखवायला कधीही घाबरत नाही. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी,
संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली. शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी असते, जो गरम असला तर हात भाजतो आणि थंड असला तर हात काळा करतो. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी या शब्दात दडलेले आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवलं की जाणीव होते, स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहे. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपल्या हातात त्यांचा हात धरला असतो. आपण ज्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्याला पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते, स्वामींची लीला अगाध आहे. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताच हसरा क्षण परत मिळणार नाही. स्वामी स्वामी जप करा, स्वामी भेटे भोळ्या भक्ता. ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेतो धावा. जीवन दिले तू सांभाळणारे तूच, आशा नाही विश्वास आहे. दुःख निवार नाही तूच, निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानेच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? बिचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे की रात्री त्याला सुखाने झोप येईल. तरुणपणी असे कर्म करावे की ज्याने म्हातारपणी सुख मिळेल आणि जन्मभर असे कर्म करावे की ज्याने त्यास परलोकात देखील सुख मिळेल. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. स्वतःला असं बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि त्यांच्या जवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असंच करा. नको असलेली आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा. आयुष्य पुन्हा वेग येईल. तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल स्वामी माझी माय. स्वामींचे ध्यास लागणे म्हणजेच स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका. काळ कितीही वाईट असू द्या पण काळजात
स्वामी असतील तर विजय तुमचाच. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती अशीच निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. एकच कर, माणूस म्हणून जग. कधी कोणाला दुखवू नको, कधी कोणावर रागवू नको. माणूस म्हणून जन्मास आला, माणुसकी मात्र कधी विसरू नकोस. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही, तर तू स्वामीचा योद्धा आहेस. थोडं सुद्धा खचायचे नाही, कारण स्वामींचा तू बाळ आहेस. आता मागे फिरायचे नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यासाठी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला ध्येयरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. ची भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे काही कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घरच्या दरवाजावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत. त्यांच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे, त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आज सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आज सोडेल आणि भगवंताची भेट होईल. त्यापासून स्वामींना शरण जाणाऱ्या भक्तांच्या पाठीशी स्वामी सदैव असतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ हे नाव ऊर्जावान बनवते आणि भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी वाक्य हरलेल्या जीवनाला धैर्यवान बनवते. स्वामीकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा. जरी चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल? ज्याची नीती चांगली असते त्याची प्रगती थांबत नसते. ज्याची दानाची दानत असते त्याची उंजळ भरलेली असते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे मात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असेही म्हणतात. माणसाजवळ ज्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार, कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करतात. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्या चगळत बसू नयेत, नाहीतर जीवन आणखी कडू होईल. सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे आणि समाधानी राहावे. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. हा ध्येयही कायमस्वरूपाचा नाही, तर नश्वर गोष्टीचे का दुःख बाळगतो? जे हातून गेले ते तुझे नाही, जे मिळणार आहे ते दिव्य आहे. समाधानी राहा, सुखाच्या वाटा अलगद उघडतील. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम
कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच. आता कली मातत चालला आहे. त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा, निदान मन तरी शांत होऊन जाईल. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे याचा अनुभव करून देतोस. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटाच्या बाह्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील, म्हणून स्वामीवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना कर. स्वामींच्या परीक्षेत पास हो. जीवनात असतील लाखो विघ्ने, तरी स्वामीराया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी, स्वामी साथ जन्म तरी. खरं तर आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाहीत. जगातले एकमेव सत्य, स्वामी नाम घ्या नित्य. जो घेई स्वामी नाम अनन्य, त्याचे जीवन होई धन्य. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील, तेव्हा समजून जायचं स्वामी सोबतच असतील. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांची कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनेचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्या लवकर भगवंत गाठायचं आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेत तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच नाम घेत करायची. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? आपण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येता नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजेच जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईट बदल काहीच वाटेनासे होते, त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींना स्वीकारलेली असते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज तो चालू आहे तसाच करीत जावा.
पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यात काही अर्थ आहे. बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात. त्याच्यात नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळा, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नको, निश्चिंत राहा. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, मात्र हे खरं की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. स्वामीनाम घेता कष्ट सारे दूर होतील, अडकलेली कामही संपूर्ण पूर्ण होतील. स्वामी समर्था या शब्दांनी जाग आली. गुरुचरणावर श्रद्धा आता पूर्ण स्थिर झाली. जाणतो मी ही किमिया स्वामी तुम्हीच केली. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींची योजना अतिशय अंतकरीय असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं असतं. स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होऊ शकणार नाही. जेवढा जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढा मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सावडीने कराल तेवढे स्वामी सावडीने देतील. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील. माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. नामस्मरण करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते. भविष्यातील लाभासाठी वर्तमानात त्याग करा. आपली दुविधा ही वेळेच्या कमतरतेपेक्षा जास्त गंभीर आहे. मुळात आपल्याला कशाला प्राधान्य द्यायचे हेच कळत नाही. नंतर आपल्या लक्षात येते की जी कामे करायला पाहिजे होती ती केली नाहीत आणि गरज नसलेल्या कामात वेळ वाया घालवला. वेळेच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी पर्याय असतो. आपण त्याचा दुरुपयोग करू शकतो, तसेच सदुपयोगही करू शकतो. हवे तर आता क्षण मोजते वाया घालू शकतो किंवा उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा शिडीसारखा उपयोग करू शकतो. आपल्याला हवे तर आळसात दिवस घालवत कमी करून जास्त आराम करू शकतो किंवा जास्तीत जास्त काम करून आपण वेळाचे सोने करू शकतो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती भविष्यातील लाभासाठी वर्तमानातील वेळाची गुंतवणूक करत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक कंपनी भविष्यातील आर्थिक लाभासाठी पैशाची गुंतवणूक करते, त्याप्रमाणे व्यक्तिगत जीवनात यशासाठी वेळाची गुंतवणूक करतात. एखादे विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावरही तासनतास TV बघत असतो आणि दुसरा विद्यार्थी परीक्षेत अभ्यासाच्या जोरावर जास्त मार्क मिळवू या विचाराने TV न बघता अभ्यासात वेळ घालवतो. कॉलेजमधला एक विद्यार्थी क्लास बुडून मुलांशी गप्पा मारण्यात वेळ घालवतो, तर दुसरा वर्गात मन लावून अभ्यास करतो. एक कर्मचारी ऑफिसमधील महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याऐवजी गप्पा मारत बसतो, तर दुसरा कर्मचारी नोकरीतील प्रगतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे प्रोजेक्ट फटाफट पूर्ण करतो. एक विक्रेता सकाळी उठून TV बघत असतो,
तर दुसरा सेल्समन सकाळी उठून संभाव्य ग्राहकांना फोन करून त्यांच्या भेटी ठरवतो. आता तुम्हीच सांगा, या सगळ्या उदाहरणात उज्ज्वल भविष्य कोणाचे ठरेल? पहिल्या व्यक्तीचे किंवा दुसऱ्या व्यक्तीचे? निर्विवाद दुसऱ्या व्यक्तीचे भविष्य अधिक चांगले असेल, कारण सरळ आहे. प्रत्येक उदाहरणात पहिली व्यक्ती क्षणिक सुखाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहे, तर दुसरी व्यक्ती उज्ज्वल भविष्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करत आहे. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 15वा सिद्धांत म्हणतो, भविष्यातील लाभासाठी वर्तमानात त्याग करा. याचे एक उदाहरण बघूया. एक जपानी कंपनी कॅलिफोर्नियामधील योजनेमानेट नॅशनल पार्कचे व्यवस्थापन बघण्यासाठी इच्छुक आहे. अमेरिकेने त्या कंपनीला बिझनेस प्लॅन सादर करायला सांगितला. त्याने वाट पाहिले 1-2 वर्षाचा प्लॅन देतील, मात्र जपानी कंपनीने चक्क 250 वर्षाचा प्लॅन सादर केला आणि अमेरिकेने कंपनीच्या लोकांना ते बघून आश्चर्याचा धक्काच बसला. अमेरिकेने लोक पुढची तिथाही किंवा फार तर फार 1 वर्षाचा विचार करत होते. याच उलट जपानी कंपनी दीर्घकालीन भविष्याचा विचार करत होती. जेव्हा तुम्ही मधाच्या शोधात जाता तेव्हा मधमाशा चावतील ही अपेक्षा ठेवली पाहिजे. खरं तर आपल्या सगळ्यांजवळ एका दिवसाचे 24 तास असतात. मुकेश अंबानी कडेही आणि छगनलाल कडेही. प्रश्न असा आहे की त्याचा वेळेचा काय करण्याचा पर्याय तुम्ही निवडता. तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे त्यावर ते ठरते, क्षणिक सुख किंवा भावी यश. एखाद्या मुलाला खेळ, दंगामस्ती महत्त्वाची वाटते, तर तो 6 तास पतंग उडवतो आणि 4 तास TV बघत असतो. दुसऱ्या मुलाचं परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे म्हणून तो 10 तास अभ्यास करतो. अशा तऱ्हेने एक विक्रेता क्षणिक सुखाची TVवर क्रिकेट मॅच बघत असतो. याउलट दुसरा विक्रेता भविष्यातील दीर्घकालीन आनंद महत्त्वाचा आहे हे जाणून वर्तमानातील वेळेचा पुरेपूर वापर करतो. तुम्ही कशाची निवड करता यावर की भविष्याची चिरकाल सुख. उद्या उमलणारी फुले आजच्या बीजातून जन्माला येत असतात. ठरलेल्या वेळी काम करा. महान संगीतकार स्फूर्ती असल्यामुळे काम करत नाही, ते कामाला बसतात म्हणून त्यांना स्फूर्ती येते. बुद्धिमान वॅगनर, बाख आणि मोझार्ट दररोज तेवढ्याच नियमितीने काम करायचे जेवढ्या नियमितीने एखादा अकाउंटंट रोज नियमितीने हिशोबाच्या वह्या घेऊन बसेल. स्फूर्ती येण्याची वाट बघत ते वेळ वाया घालवत नाही. आपल्या शरीरात एक घड्याळ असते, त्याला बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. जेव्हा तुम्ही एका निश्चित वेळेला काम करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुमच्या शरीरालाही तसेच वळण लागते. जर तुम्ही दुपारी 1:30 वाजता जेवत असाल तर रोज तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल. जर तुम्ही रोज 10 वाजता झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेला झोप येईल. यालाच बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात, जे तुमच्याकडून ठराविक वेळेला काम करून घेते. तुम्हाला फक्त सवय लावून तशी चावी द्यायला लागेल. प्रसिद्ध तत्त्वज्ञान इमॅन्युएल कांट वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. ते रोज दुपारी 3:30 वाजता फिरायला जायचे. त्यात 1 मिनिटही इकडे तिकडे व्हायचे नाही. त्यांच्या एका वक्तशीरपणाचा शेजारच्या लोकांचा फायदा होत असे. यांच्या वेळेनुसार शेजारी आपल्याला घड्याळातील वेळ जुळवत असे. जर तुम्ही एका ठराविक वेळेला काम करण्याची सवय लावून घेतली तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही त्यावेळी ते काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असते. जर तुम्ही सकाळी 6 वाजता फिरायला जात असाल तर तुमचं शरीर रोज त्यावेळी तयार असतं आणि आळसही कमी येतो. मात्र फिरण्याची अशी निश्चित वेळ नसेल तर मात्र आळसाचे तुम्ही सहजच शिकार बनता. विशेषतः अप्रिय कामाच्या बाबतीत सवयीचा खूप मोठा फायदा होतो. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याची एक वेळ निश्चित करा. तर तुम्हाला सेल्सच्या संदर्भातील कोल्ड कॉल करायचा असेल तर त्याची वेळ निश्चित करा. व्यायाम करायचा असेल तर त्याची वेळ ठरवा. त्याचे महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित करा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या कामासाठी पूर्णपणे तयार राहता. वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 16वा सिद्धांत, ठरलेल्या वेळाचे काम करा. प्रतिभाशाली व्यक्ती कामाच्या केंद्रबिंदूकडे बघत असतात.
बाकीचे सगळे अनावश्यक ठरवून सोडून देतात. ठराविक वेळेला महत्त्वपूर्ण कामं करण्याचे अनेक फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे ते काम करण्याचा आळस येत नाही. सवयीने, सहजपणे, फार विचार न करता तुम्ही काम करू शकता. दुसरे, सवय झाल्यामुळे तुमचे शरीर आणि मन पूर्ण सक्रिय होऊन सहकार्य करते. तिसरे म्हणजे त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो. याने काम करणे सोपे होते. चौथे म्हणजे जशी त्या कामाची तुम्हाला सवय होते तसे तुम्ही ते काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे किंवा लवकर मार्ग शोधतो. पाचवे, वेळ निश्चित केल्यामुळे तुमचे कामाचे एक यंत्र तयार होते. त्याचबरोबर नैसर्गिक शक्ती देखील तुम्हाला साथ देईल, कारण संपूर्ण विश्व एका विशिष्ट चौकटीबद्ध तंत्रात चालते. तुम्हालाही तसेच करायला पाहिजे. वेळ वाचवण्यासाठी कामाची योग्य वेळ निवडा. वेळेच्या बर्बादीचा गुरुत्वाकर्षणचा नियम जाणून घ्या. सर्वसामान्य अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या कामात दिवसभरात 50 व्यत्यय येतात. त्यातील 70% गोष्टींचा त्यांच्या कामाशी काही संबंध नसता. तुम्ही जर हवेत उडी मारली तर काय होईल? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तुम्ही खाली याल. वेळेच्या बाबतीतही तसेच घडते. एखादे महत्त्वाचे काम करायला तुम्ही सुरुवात केली की अडचणीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती सक्रिय होते आणि तुम्हाला खाली ढकलू लागते. दुसरे लोक येऊन तुमच्या कामात विघ्न निर्माण करतात. ते तुम्हाला दुसरे कोणीतरी काम करायला सांगतात. कोणतरी भेटायला येतं, कोणाचा तरी फोनच येतो. बॉस तुमच्याकडे एखादे आवश्यक काम देतो. पत्नी बाजारातून एखादी वस्तू आणायला सांगते. मुलं गृहपाठ मदत मागतात. हे दुसरे तिसरे काही नसून गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तुम्ही हातात एखादे महत्त्वाचे काम घेतले की त्या कामात अडथळे यायला सुरुवात होते. इतर कामे अचानक उपटतात आणि परिस्थिती बिघडत जाते. या संकटांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून सावध राहिल्या पाहिजे. लक्षात ठेवा, या जगात दुसऱ्याची प्रगती बघून असूया वाटण्याची पद्धतच आहे. दुसऱ्या पाय खेचणाऱ्याची परंपरा असते. कोणी उंच भरारी घेऊ पाहत तर त्याचे पंख कापायला लोक तयारच असतात. म्हणूनच तुमची प्रगती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, अगदी नातेवाईकांना पसंत नसते आणि ते त्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न करतात. त्यापासून बचाव करण्याचा उपाय साधा सरळ आहे. आपले तोंड बंद ठेवा. आपण कोणते महत्त्वाचे काम करीत आहोत? तुम्ही कोणती नवीन सवय स्वतःला लावली आहे? तुमची काय प्रगती होत आहे याबद्दल कुठेही वच्चता करू नका. जर तुम्ही डिंगोरा पेटणे थांबवले किंवा तुमची नवीन योजना काय आहे ते सांगणे थांबवले तर तुमचा काय इरादा आहे हे कोणाला कळणारच नाही आणि बऱ्याच अडचणीपासून तुमची मुक्तता होईल. तुम्ही आयुष्यात वर यायचा प्रयत्न करत आहात हे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्हाला खाली खेचण्यासाठी ते लोक त्यांची पूर्ण शक्ती वापरतील. वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 17वा सिद्धांत की वेळ बर्बाद करणारा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घ्या. चांगल्या कामात नेहमीच संकटे येतात, त्यामुळे पहिल्यापासूनच त्यासाठी तयार राहा आणि एखादी अडचण आली तर त्यावर कोणता उपाय करायचा त्याची योजना तयार करा. माझा सल्ला आहे की तुम्ही मिनिटाकडे लक्ष द्या, मग तास त्यांची काळजी स्वतःच घेतील. तुम्ही घरी एखादे महत्त्वाचे काम करत असाल आणि त्याचवेळी तुम्हाला कोणी भेटायला आले, शेजाऱ्यांना गप्पा मारायचा मूड आला, पत्नी किंवा मुलाने एखादे काम सांगितले जे तुमच्याशिवाय होणारच नाही, याशिवाय तुमच्या मोबाईल फोनवर तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक यांना तुमच्याशी खूप वेळ गप्पा मारायची लहर आली, असेही होऊ शकते. बाहेरच्या जगातील अशा गोष्टींच्या आकारमानाच्या पद्धती ओळखायला शिकलं म्हणजे तुमच्या महत्त्वपूर्ण कामावर परिणाम होणार नाही. अशा भेटीगाठीला आलेल्यापासून सुटका करून घेण्याचे स्पष्ट धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. आपण यावेळी महत्त्वाच्या कामात वेगळे आहोत, त्यामुळे त्याच्याशी नंतर बोलू हे नम्रपणाने पण ठामपणे सांगायला शिका. मोबाईल फोनवरही हे धोरण ठेवा. तसे मोबाईल फोन तुमच्या स्विच ऑफ करून ठेवू शकता. याबाबतीत माझा एक मित्र खूप मजेदार तंत्र वापरतो. त्याच्या घराला 2 दरवाजे आहे. जेव्हा त्याला अंगतुक माणसाचे येणे पसंत नसेल तेव्हा तो समोरच्या दरवाजाला बाहेरूनच कुलूप लावतो.
त्यामुळे आलेला आगंतुक माणूस कुलूप बघून परत जातो. तुम्हाला कुलूप लावणे पसंत नसेल तर दुसऱ्या काहीतरी उपाय शोधा. तुम्हाला हवी ती कृती वापरा, पण तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून स्वतःचा बचाव करण्याचा उपाय शोधून ठेवा. अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेटू नका आणि वेळ दिली तर त्या वेळेचा अवधी सीमित ठेवा. आपण या गोष्टीची चर्चा 4 ते 4:15 वाजेपर्यंत करू शकतो असे सांगू शकता. ज्या लोकांकडे रिकामा वेळ असतो ते नेहमी काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाया घालवतील. प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर ब्रुनेलच्या ऑफिसमध्ये फक्त एकच खुर्ची ठेवली होती. ती अशाची की त्यांच्याजवळ वाया घालवायला वेळ नाही याची जाणीव राहावी. त्यांच्याकडे कोणी महत्त्वाचे काम घेऊन आला तर ते स्वतःच्या खुर्चीवर बसत. साहजिकच ऑफिसमध्ये एक माणूस उभा आणि एक बसलेला अशी स्थिती असेल तर येणारी व्यक्ती फक्त कामाच्याच गोष्टी करेल. फालतू गप्पा मारण्यासाठीचे वातावरण नसल्याने अवातर गप्पा होणारच नाही. वेळेच्या बाबतीत हेनरी फोर्ड देखील अतिशय दूरदर्शी होते. त्यांना कामाच्या बाबतीत काही समस्या आल्यास ते मॅनेजर्सला आपल्या चेंबरमध्ये बोलवण्याऐवजी ते त्यांच्या चेंबरमध्ये जायचे. त्याबद्दल ते म्हणाले, माझ्या असे लक्षात आले की जितक्या लवकर मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर जाऊ शकतो तेवढं समोरच्या व्यक्तीला मी माझ्या ऑफिसमधून लवकर बाहेर काढू शकत नाही. या मोठ्या माणसाप्रमाणे तुम्हालाही अडचणीवर तोडगा काढण्याचे मार्ग शोधले पाहिजे जेणेकरून तुम्ही वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करू शकाल. वेळ घालवण्याचा खरा अर्थ असा आहे की वेळ आपल्याला घालवत असतो. दिवशी बिस्मार्क एका इंग्रजी राजदूताशी बोलत होते. काही वेळाने त्या राजदूताने बिस्मार्कला विचारले, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवणाऱ्या आगंतुक लोकांपासून तुम्ही तुमची सुटका कशी करून घेता? बिस्मार्कने सांगितले, माझी एक अचूक पद्धत आहे. आमचे बोलणे चालू असताना नोकर मला येऊन सांगतो की माझ्या पत्नीला काही जरुरी कामासंबंधी माझ्याशी बोलायचे आहे. जेव्हा बिस्मार्क हे सांगत होते त्याचवेळी नोकर तिथे आला आणि त्याने सांगितले की त्यांची पत्नी त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छित आहे. माणसाच्या सगळ्यात किमती वस्तूची म्हणजेच वेळाची चोरी करणाऱ्या चोराला कायदा कधीच पकडत नाही. न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचा लाभ घ्या. तुम्ही 10 मिनिटात खूप काही करू शकता. ती 10 मिनिटे गेली की ती कायमची जात असतात. आपल्या जीवनाचे 10 मिनिटांचे वाटे करा आणि निर्थक गोष्टी करण्यात कमी कमी वेळ घालवा. न्यूटनच्या गतीचा पहिला नियम सोप्या भाषेत असा सांगता येईल, जी वस्तू ज्या स्थितीत असते ती त्याच स्थितीत तोपर्यंत राहते जोपर्यंत बाहेरून एखाद्या बलाचा वापर केला जात नाही. हा एक अद्भुत नियम आहे. हा फक्त वस्तूंच्याच नाही तर व्यक्तींनाही लागू पडतो. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच अवस्थेत राहता जोवर बाह्य बलाचा वापर होत नाही. हे बाहेरील बल कुठून येते? एकतर दुसऱ्याने टाकलेल्या दबावामुळे किंवा तुमच्या स्वतःच्या शिस्तीमुळे. स्वयंप्रेमाने हे बल निर्माण होते. इथे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत कामास येतो. आर्थिक लक्ष समोर ठेवा. हेच आर्थिक लक्ष तुम्हाला कायम प्रेरणा देते. म्हणजे तुम्ही या बलाचा म्हणजेच स्वयंशिस्तीचा वापर करून आपली अवस्था बदलतात. तुमची आर्थिक स्थिती कशीही असली तरी तुम्ही स्वयंशिस्तीचा प्रयोग करून ती आणखी चांगली करू शकता. जिम रॉनची गोष्ट लक्षात ठेवा. स्वयंशिस्त हीच तुमचे लक्ष्य आणि यश यामधील दुवा आहे असे पहा. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी इतर लोक तुमच्यावर कशासाठी दबाव टाकतील? त्यांना त्यातून काय मिळणार आहे? माणूस जेव्हा घड्याळाला चावी देतो ती घड्याळासाठी नसून त्याच्या स्वतःसाठी असते. दुसरे लोक तुमच्या नाही तर त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी तुमच्यावर दबाव आणतील. त्यामुळे स्वयंशिस्तीने मेहनत करण्याची जबाबदारी तुमच्या आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच वेळेच्या सर्वोत्तम उपयोगाचा 18वा सिद्धांत म्हणतो, न्यूटनच्या वेगाच्या पहिल्या नियमाचा लाभ घ्या. या नियमाचा एक उपयुक्त पैलू आहे, तुम्ही यशाच्या मार्गावर एकदा चालू लागतात की जोपर्यंत बाहेरून ती अवस्था बदलायला कोणी बल वापरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या अवस्थेत राहाल.
आपण या आधीच्या सिद्धांतात बघितल्याप्रमाणे अनेक बाह्य बले तुमच्या प्रगतीमध्ये अडसर घालण्याचे प्रयत्न करतील, मात्र तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा आणि यशाच्या मार्गावर दौडदौड कायम चालू ठेवा. तुम्हाला किती अंतर पार करायचे ते महत्त्वाचे नसते, अवघड असते ते पहिले पाऊल. एकदा ड्यूड ऑफ वेलिंग्टनने तरुण नेते पामस्टन यांना सकाळी 7:30 वाजताची अपॉइंटमेंट दिली होती. त्यांना एका मित्राने विचारले, ते रात्री उशिरापर्यंत जाणून देखील सकाळी अपॉइंटमेंटसाठी कसे पोहोचतील? पामस्टनने उत्तर दिले, खूप सोपे आहे. झोपण्याआधी ते माझे शेवटचे काम असेल. याला म्हणतात स्वयंशिस्त. पामस्टनने यांना भेटीची महत्त्व माहीत होते. त्यांनी जगण्यासारखे आपल्या सवयीला कामाच्या आड येऊन दिले नाही. त्यांनी आपल्या दिनचर्यात थोडा बदल करून न्यूटनच्या गतीचा पहिल्या नियमाचा वापर केला. तुम्हीही असेच करू शकता. स्वयंशिस्तीचा वापर करून प्रगतीच्या पथावर वाटचाल करा आणि समोर जाऊन येणाऱ्या प्रत्येक अडचणीला दूर करत चला. लोक म्हणतात की काळ परिस्थिती बदलू शकतो, मात्र खरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला परिस्थिती बदलावी लागेल, नाहीतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. किती महत्त्वाचा वेळ आहे महत्त्वाचे नाही, त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. गती आणि प्रगती यात गल्लत करू नका. लहान मुलाच्या पुढणारे मागे हलणाऱ्या घोड्याला गती असतो, पण त्याची प्रगती होत नाही. हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा इथेच गैरसमज होण्याची संभावना असते. कर्मचाऱ्यांना नेहमी असे वाटते की ते 8 तास काम करतात म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या मालकाला वाटतं की त्याने काम तर 5,000 रुपयांचे केले आणि तरीही त्याला 8,000 पगार मिळत आहे, त्यामुळे त्याचा पगार वाढवायची गरज नाही. यापेक्षा शक्य असेल तर एकतर त्याचा पगार तरी कमी करावा किंवा त्याला कामावरून काढून टाकावा. या उदाहरणावरून आपल्याला काय दिसते? कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे त्याने किती तास काम केले आहे, तर मालक त्याने काय परिणाम साधला हे महत्त्वाचे आहे. दोघांच्या मानसिकतेतील फरक कायम लक्षात ठेवा, कारण तुमचं क्षेत्र कोणतेही असेल तरी शेवटी तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता हेच बघितले जाते. तर तुम्ही 5 मिनिटात त्यांना अपेक्षित परिणाम दिलात तर ते तुम्हाला पुरस्कार देतील. याउलट तुम्ही 5 दिवसातही काम करून अपेक्षित परिणाम साधला नाहीत तर त्यांना तुम्ही निराश कराल. म्हणूनच जगात तुम्ही किती वेळ काम करता याला महत्त्व नसते, तर तुमच्या कामाने काय निकाल मिळाला हाच महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ 2 सैन्य लढत असते आणि त्यातील एक सैन्य हरते असे बघायला गेले तर दोन्ही सैन्य समान वेळ लढली. सेनेतील जवान जीवाची बाजी लावून प्रामाणिकपणे लढले, मात्र दोघांसाठी वेगळे परिणाम झाले. आणखी एक उदाहरण बघूया. दोन्ही शिंपी सारखाच वेळ शिवणकाम करतात. एकट्याने शिवलेले कपडे सुरकी बसतात तर दुसऱ्याने सैल घट्ट होतात. तुम्हाला काय वाटते? इतका वेळ कपडे शिवल्याबद्दल ग्राहक त्या शिंप्यांना शाबासकी देईल की नावे ठेवेल? उत्तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे कामाचा कालावधी महत्त्वाचा नसून परिणाम महत्त्वाचा आहे, हे पक्के लक्षात ठेवा. आपल्यातील काही लोक आपले काम छान करतील, काही करणार नाही, परंतु आपले मूल्यमापन फक्त एकाच गोष्टीच्या आधारावर होईल, परिणाम. 2 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतरही कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही याबद्दल कोणताही बॉस आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणार नाही. जर ग्राहक किंवा बॉस चांगला असेल तर तो तुम्हाला सांत्वन करेल, दिलासा देईल, फार पुरस्कार देणार नाही. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 19वा सिद्धांत म्हणतो, तुम्ही किती वेळ काम केलं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही काय परिणाम साधला ते महत्त्वाचं आहे. कोणतेही काम करताना वेळेच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही कोणतीही गोष्ट नव्याने करत नाही. जगातले सगळेच कर्मचारी असाच विचार करतात. तुम्ही कंपनीला काय देताय असे विचारले तर आम्ही 10 ते 5 हा वेळ देतोय असे उत्तर असेल. याउलट तुम्ही यशस्वी लोकांना हा प्रश्न विचारलात तर ते त्यांच्या कामाचा परिणाम सांगतील, आकडे सांगतील, त्यांनी काय योगदान दिले ते सांगतील. या संबंधात एक उदाहरण बघूया. जर वर्माजींचे घर बांधायला 25 वर्षे लागली
तर 22 वर्षात बनलेल्या ताजमहालापेक्षा त्यांचे घर अधिक चांगले आहे असे म्हणता येईल, कारण त्यात परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. यात किती वेळ घर बांधायला लागला ते महत्त्वाचे नाही. एक पूर्ण कामपत्रास अर्धवट कामापेक्षा केव्हाही चांगलं म्हणता येईल. याला एक अपवाद आहे. काम करायला लागलेला वेळ महत्त्वाचा असतो जर त्याचा परिणाम अत्युत्कृष्ट असेल. बॉस तुम्हाला एखादे कठीण काम देतो आणि त्यासाठी तुम्हाला 7 दिवसाची डेडलाईन देतो, पण ते काम तुम्ही 2च दिवसात उत्तम रीतीने पूर्ण करून देता. बॉसच्या नजरेत तुमचा आदर वाढेल, कारण तुम्ही अपेक्षेपेक्षाही कमी वेळात उत्तम काम केले आहे. या गोष्टीने बॉस तुमच्यावर प्रभावित होईल आणि ही सवय तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप पुढे आणि वर घेऊन जाईल. तीव्रता महत्त्वाची आहे, पण परिणाम त्यातून अधिक महत्त्वाचे आहे. आणि हो, कवी स्टीफने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या भिंतीवर चढायचे असेल तर चुकीच्या भिंतीवर टेकलेल्या शिडीने वेगाने चढू नका. वेगाने काम करण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा शिडी एखाद्या योग्य भिंतीला चिटकलेली असते. म्हणजेच तुमचा प्रवास योग्य दिशेने होत आहे की नाही ते निश्चित करा. यशस्वी लोकांच्या नजरेतून जगाकडे बघा. तुम्ही किती वेळात किती काम केले ते महत्त्वाचे नाही, कामाचा परिणाम महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादे काम किती वेगाने केले ते लोक विसरून जातात, मात्र तुम्ही किती चांगल्या प्रकारे केले ते त्यांच्या लक्षात राहते. कोणते काम कधी करायचे ते निश्चित करा. मी हे शिकलो आहे की आपण काहीही करू शकतो, मात्र आपण सगळे काही करू शकत नाही, एक वेळेला तर नाहीच नाही. म्हणूनच कामाचे प्राधान्यक्रम ठरवताना तुम्ही कोणती कामे करू शकता यावर लक्ष केंद्रित करू नये. त्याऐवजी ती कामे आधी करायची यावर लक्ष पाहिजे. टायमिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला काम करताना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. पुरुषांना एक मुलगा, पती, कर्मचारी, विक्रेता इत्यादी भूमिका निभवायच्या असतात आणि त्याबरोबर जबाबदाऱ्या असतात. ते उघडच आहे. पत्नी घरातील सामान आणायला तुम्हालाच बाहेर पाठवते. मित्रांचे मोबाईल फोन अवेळी येत असतात. अनाहूतून नातेवाईकी येऊन टपकतात. म्हणत नसतानाही काही सामाजिक समारंभांना जावे लागते. ही गोष्ट नीट समजून घ्या. आयुष्य म्हणजे फुलांचा पाय उघडण्यासारखे नसते, तर ते मारिओ या कम्प्युटर गेमासारखे असते. तुम्हाला काटेकुटे, खोल खड्डे, जिवंत जंतू असलेल्या मार्गावर स्वतःचा बचाव करत मार्गक्रमण करायचे असते. संकटामुळे न डगमगता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून सतत चालायचे आहे. हाच तुमच्या ध्येयप्राप्त पोचण्याचा उपाय आहे. ज्याप्रमाणे सगळे जोडे एका मापाचे नसतात, त्याचप्रमाणे सगळीच कामे सारखीच नसतात. काही कामे महत्त्वाची असतात, त्यासाठी अधिक एकाग्रता आणि वेळ देण्याची गरज असते. काही कामे क्षुल्लक, किरकोळ असतात, ती कधीही सहजपणे करता येतात. आणि काही कामे अशी असतात की तुम्हीच नाही तर कोणीही करू शकतात. इथेच टाईम मॅनेजमेंटची गरज असते. तुम्ही कमी महत्त्वाची कामे दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता आणि वेळ विकत घेऊ शकता. आमची एक नातेवाईक महिला आहे. तिला घरात भाज्या आणि किराणा सामान भरून ठेवायला आवडत नाही. त्यामुळे तिच्या पतीला सारखे बाजारकाट करायला जावे लागते. तिचा पती म्हणतो, आज भाजी खाण्याचा मूड नाही. तेव्हा पत्नी म्हणते, मग बाजारात जाऊन बेसन घेऊन या. पती म्हणतो, आज शिरा कर. पत्नी म्हणते, जा रवा घेऊन या. अशा प्रकारे रोज ती पत्नीला काही ना काही सामान आणायलाच बाजारात पाठवते. पती इतका चांगला माणूस आहे की तो चिडचिड न करता रोज जातो. खरे यश मिळवण्यासाठी 4 प्रश्न विचारा. का? का नाही? मी का नाही? आत्ताच नाही. जर पती पत्नी दोघेही वेळेच्या बाबतीत जागरूक असतील तर ते नियोजनबद्ध पद्धतीने आठवड्याभराचे सामान भरून ठेवतील. त्यामुळे 7 दिवसांचा वेळ वाया जाणार नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणं दिसतील. एखादी व्यक्ती इंटरनेटवर मेल चेक करायला जाते आणि सर्फिंग करण्यात 1-2 दिवस वाया घालवते. खरं तर मी फक्त महत्त्वाच्या कामाचाच पूर्ण वेळ घेईन
आणि बिनमहत्त्वाच्या कामात वेळ वाया घालवणार नाही असा संकल्प तुम्ही केला पाहिजेत. आठवड्यातला एखादा दिवस छोट्या मोठ्या घरगुती कामांसाठी तुम्ही वेगळा राखून ठेवू शकता. त्या दिवशी योजना आखणं, सगळे पेंडिंग कामे संपवा. एखादे काम ऑफिसच्या वाटेवर असेल तर त्यासाठी वेगळा वेळ न घालवता ऑफिसला जाता येता ते काम करून टाका. ट्रेन रिझर्वेशन करायचे असेल तर लांबलचक रांगेत उभे न राहता घरबसल्या रिझर्वेशन करा, तेही इंटरनेटमार्फत. त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील, मात्र त्यामुळे वेळ वाचेल इतकेच म्हणायचे आहे. तुम्ही वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत पाळावा. पैसे देऊन वेळ खरेदी करत राहा. जर तुम्हाला कोणाशी मोबाईलवर बोलायचे असेल तर त्यासाठी संध्याकाळची वेळ निवडा. सकाळचे किमती वेळ वाया घालवू नका. प्रत्येक काम करण्यात एवढा पुरेसा वेळ कधीच नसतो, मात्र सगळ्यात महत्त्वाचे काम करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ असतो. हेच इंटरनेट आणि ईमेलच्या बाबतीत म्हणता येईल. या कामात एकाग्रतेची गरज नसते आणि त्यात वेळ वाया जातो. तेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल, थकल्यामुळे मन एकाग्र होत नसेल, अशा वेळी त्यावर वेळ वाया घालवा. सकाळी टीव्हीपासूनही दूर राहा. सकाळी आपली सर्वात महत्त्वाची कामे करा, कारण सकाळच्या कामातून तुमच्या दिवसाची सुरुवात दिशा ठरत असते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळी सर्वात अवघड विषयाचा अभ्यास करा. जर तुम्ही सेल्समॅन असाल तर सकाळी कॉल्स करा. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 20वा सिद्धांत आहे, कोणते काम कधी करायचे ते निश्चित करा. तुम्ही कितीही स्वयंशिस्तीने, योजनापूर्वक, निष्ठेने काम करत असाल तरी कधीकधी अशी वेळ येते की तुमचा काम करायचा मूड नसतो. अशा वेळी मग बाहेरची किंवा घरची छोटी मोठी कामे करून टाका. टीव्हीसमोर लोळ पडण्यापेक्षा ते काम केव्हाही चांगले आहे. या संदर्भात NBCचे प्रमुख आणि अमेरिकन प्रोड्युसर जुकर यांचे उदाहरण लक्षात ठेवा. त्यांना आतड्यांचा कॅन्सर झाला होता. त्यांची कामावर एवढी निष्ठा होती की ते एक दिवसही सुट्टी घेत नसत. ते केमोथेरपी शुक्रवारी संध्याकाळी ठेवायचे, त्यामुळे शनिवारी रविवारी या 2 दिवसाच्या सुट्टीत आराम मिळून सोमवारी ते कामावर जाऊ शकायचे. काम करण्यासाठी तुम्ही कोणती वेळ निवडता त्यामुळे सगळा फरक पडतो. मी घड्याळाची नाही तर घड्याळ माझे गुलाम आहे असे म्हणून चालायचे असते. सकाळी लवकर उठा. सकाळचा 1 तास पूर्ण दिवसाची दिशा ठरवत असतो. लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपत्ती लागे, असे शहाणपण आज पूर्णपणे नजरेआड केले जाते. अनुभवाने ही गोष्ट मला माहीत आहे. मी सकाळी एकेकाळी रात्री 2-3 वाजता झोपून सकाळी 8-9 वाजता उठत होतो. तुम्ही देखील मध्यरात्रीनंतर झोपत असाल तर तुमची गणना देखील माझ्यासारख्या लोकांमध्येच करावी लागेल. टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे पूर्ण चुकीचे आहे, कारण सकाळची उशिरा उठल्याने तुम्हाला इतर कामांसाठी वेळ असेल, मात्र स्वतःसाठी वेळ नसेल. यावर लोक असा युक्तिवाद करतील, सकाळी लवकर उठणे याचा अवाक्यातील नाही. रात्रीच्या शांत वेळात त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि रात्री कितीही वेळ ते काम करू शकतात. मात्र हा युक्तिवाद चुकीचा आहे. सकाळी 4 वाजता उठलात तरीही तुम्हाला शांतता मिळेल आणि त्यावेळेला काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेला शरीर आणि मन ताजेतवाने असल्यामुळे कामाला वेळ येत असतो. रात्रीच्या वातावरणात ऑक्सिजन कमी असल्यामुळे डोकं जास्त चालत नाही, म्हणून रात्रीची वेळ बौद्धिक कामासाठी योग्य नसते. आदर्श वेळ सकाळीच असते. त्यावेळी ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीरात असतो. विश्वास बसत नसेल तर सकाळी 6 वाजता आणि रात्री 6 वाजता त्याच रस्त्यावर एक चक्कर मारून बघा. आणखी गोष्ट लक्षात घ्या, वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या बाबतीवर सगळ्यात जास्त अडचणी दुसऱ्यांमुळे येतात. त्यामुळे सकाळी 1 तासात तुम्ही जितकी कामे करू शकता त्याच कामांना दुपारी 3 तास लागतात. सकाळी मोबाईलचे टेन्शन नसते. वर्तमानपत्रही उशिरा येते. मुलेही सकाळी उशिरा उठतात, त्यामुळे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम करू शकता. सकाळी सूर्योदयाआधी 2 तास सकाळी उठावे आणि सूर्योदय झाल्यावर 2 तासांनी झोपावे. हा दिनचर्या आदर्श भाग असतो. तुम्ही पहाटे 4 वाजता उठलात तर तुमच्याकडे वेळच वेळ असतो.
ऑफिसला जाण्याअगोदरही 4-5 तासाचा वेळ तुमच्याकडे असतो. ज्या वेळात तुम्ही व्यायाम करू शकता, पूर्ण दिवसाची आखणी करू शकता आणि महत्त्वाची कामही करू शकता. दुसऱ्या बाजूला लवकर झोपण्याच्या सवयीमुळे तुम्ही अनेक समस्यातून मुक्त होऊ शकता. रात्री उशिराच्या पट्ट्याने जाणे टाळता येणे, याशिवाय तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण राहते. सकाळी 10 वाजेपर्यंत आनंदात असाल तर उरलेला दिवस आपली काळजी स्वतःच घेईल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.